विठ्ठला पांडुरंगा तुझ्या वारीला दरवर्षी येत होते रे बाबा, पण या वर्षी माझं लय थोडं थकलं, मला येणं झालं नाही रे बाबा. त्या वर्षी रे तुझ्या पाया पडाय मला येणं व्हायचं नाही, तुलाच हात जोडीचे रे विठ्ठला. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. ये बाळा ये. का बाळा कुठून आला? आजी मी पंढरपूर वरून आलोय. आजी मला थोडं पाणी द्यावं प्यायला. पंढरपूर वरून चालत आलोया, खूप थकलोया. दादा एक तांब भरून आण रे, पंढरपुरान वारकरी बाळा आलंय, त्याला पाणी दे रे. आजी लय थकलोया, थोडा वेळ आराम करू का इथं? झोप बाळा झोप इथं. दादा हातरून टाकून दे रे बाळाला. लेकराला नुसतं पाणी दिलंय, त्याला जेवायचं का नाही का नुसतं पुसलं बी नाही. थांबा मी विचारते त्याला, तुला जेवायचंय का बाळा? पंढरपुराहून चालत आले लेकरू, भूक लागली असेल, येऊन झोपले. कुठे गेलं लेकरू? दिसाना बी आता कुठे गेलं? तो काय विठ्ठल आहे काय? पाया पडते त्याच्या विठ्ठलाच्या. लेकराच्या रूपात विठ्ठल आलता माझ्या. मला विठ्ठलाने साक्षात दिला. मला वारीला जायला जमलं नाही म्हणून विठ्ठल माझ्या घरी आला. विठ्ठल मला दर्शन देऊन गेला, चालून माझ्या घरी आला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिले. श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपले स्वागत आहे. विठ्ठल दर्शनाची ओढ प्रत्येक भक्ताला लागलीच असते, आणि या ओढीपायी कितीही दुःख कितीही संकट असली तरी तो विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र पोहोचतो. विठ्ठल दर्शन करण्या अगोदर चंद्रभागेचं दर्शन आपल्याला होतं. मूळतः ही भीमा नदी आहे, परंतु पंढरपुरामध्ये या नदीला चंद्रासारखा आकार मिळालेला आहे, म्हणून हिला चंद्रभागा म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये
तसं यावर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. पण उजनी धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळं नदीला बऱ्यापैकी पाणी आणि याच पाण्यामध्ये येणारे भाविक भक्त उन्हाच्या झळ्यांपासून वाचण्यासाठी कोण आंघोळ करत होते, कोण नौका नयनाचा आस्वाद घेतो. बाहेरून आलेल्या भाविकांसाठी नौकानयन या ठिकाणी एक नवीन अशा प्रकारचं पर्यटन निर्माण झालेलं आहे आणि लोक याच्यामध्ये आपल्या परिवारासोबत याचा आनंद घेतात. काही लोक या चंद्रभागाच्या तीरावरून पलीकडच्या काठावरती पोहोचतात. या ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे. हरे कृष्ण करत करत पुन्हा हे विठ्ठलाच्या ओढीने पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठाकडे येतात. कृष्ण असो किंवा विठ्ठल, मनामध्ये असते ती फक्त भक्ती आणि भक्तीची ओढ प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे खेचत असते. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी किती इशू वाटलं तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. आलेल्या प्रत्येक भाविकांच्या मुखामध्ये विठ्ठल नामाचा जप चालू असतो आणि या विठ्ठलाच्या ओढीनं महाराष्ट्रभरामधून अनेक भाविक भक्ती येतात. कोणी एसटीने येतं, कोणी गाड्या करून येतं, तर काही भाविक भक्त पायी पायी चालत आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आम्ही आज या ठिकाणी विठ्ठल दर्शनासाठी आलो आणि आज आम्ही नौकानयनचा चांगला आस्वाद घेतो. समोर आम्हाला काही मुलं चंद्रभागेमध्ये पोहताना दिसतात. आम्हाला सुद्धा नदीमध्ये पोहण्याची खूप इच्छा निर्माण होती, कारण आम्हाला आज पंढरपुरामध्ये खूप सारी ठिकाणं पाहिजे होती, त्यामुळं आम्ही पोहू शकलो नाही. नौकानयनामध्ये अनुभव आमच्यासाठी नवीन अशा म्हणजे ज्यादा सुद्धा नौकानयन केलेलं आहे, परंतु पंढरपुराच्या विठ्ठलाच्या चंद्रभागेमध्ये नौकानयन लहान मुलांसाठी मात्र हा त्यांचा पहिला अनुभव. ज्या कुंडलिकाने आई वडिलांची सेवा कुंडलिका भीती विठ्ठल भीतीला आला असताना भीती विठ्ठलाला थांबण्यासाठी सांगितलं आणि उभा राहण्यासाठी वीट टाकली. त्या विटेवरती विठ्ठल उभा आहे म्हणून ऐका हो सांगतो खरं साधू संतांचं माहेर घर. ऐका हो सांगतो खरं साधू संतांचं माहेर घर. कुंडलिकानं सत्वर असं हे घडविलं पंढरपूर, असं हे घडविलं पंढरपूर. पंढरपुरामध्ये विठ्ठल दर्शन घेण्यासाठी पण आतमध्ये विठ्ठल मंदिराचं काम चालू असल्यानं आम्हाला इकडे दर्शन झालं नाही. मुखदर्शन करण्याची व्यवस्था 11 वाजेपर्यंत असल्यामुळे मुखदर्शनही झालं नाही. शेवटी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करत आम्ही महागड्या आणि थोडीफार खरेदी मुलांसाठी काही वस्तू खरेदी करतो. शिवराय शाहू विठ्ठल हे महाराष्ट्रामध्ये होय बा अनेक भाविक भक्तांचं दम इकडे बघ. आषाढी आणि कार्तिकी मध्ये या ठिकाणी तुम्हाला उभं राहण्यापुरती जागा मिळणार. मान इकडे बघ. इतकी भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे. म्हणून विठ्ठलाचं दर्शन जर घ्यायचं असेल हो चला तर इतर वेळी आलं तरी चालेल.
पण भाविक भक्तांची अशी ओढ असते की आषाढी वारीला दर्शन घ्यावे. चंद्रभागेच्या किनारी असणार हे वाळवंट. उभा मंदिर हो पहा. तसं वाळवंट हा भौगोलिक विषय आहे. वाळवंट भूगोलाच्या माध्यमातून पाहिलं असता ते वेगळं आहे, परंतु सोलापूर रोड. चंद्रभागेच्या तीरी उघडा पडलेला जो काय हा भाग असतो याला सुद्धा वाळवंटच मानतो. हा आहे चंद्रभागा नदीवर बांधलेला बंधारा. उजनी धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी येऊन पोहोचलेलं होतं. बघा समोरचं विलोभनीय अशा प्रकारचं त्या पाण्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.